नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. गावाकडे एक म्हण खूप प्रसिद्ध होती. पूर्वीचे भूत बिडीच कापीत होते. पण ही फक्त गोष्ट होती का, की त्यामागे काही रहस्य दडलं होतं? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी जो सत्य समोर येणार आहे तो तुम्हाला थक्क करून टाकेल. रात्रीचा तो लाल ठिपका. पूर्वी गावात वीज नव्हती. चहूबाजूंनी काळोख. रात्री कोणी शेतातून जात असेल आणि अचानक दूरवर लाल रंगाचा एक छोटासा ठिपका चमकत असे. कधी तो दिसायचा, कधी अचानक गायब व्हायचा. लोक घाबरून म्हणायचे, "अरे पळा, भूत बिडी ओढतंय." भीती कशी वाढत गेली. एकाने पाहिलं, दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने थोडं मसाला लावून तिसऱ्याला सांगितलं, आणि काही दिवसांतच गोष्ट झाली की ते भूत रात्री स्मशानात बसतं, बिडी ओढतं आणि जो जवळ जातो त्याला त्रास देतं. लोकांनी त्या रस्त्याने जाणं बंद केलं. पण खरं काय होतं? काही वेळा शेतात बसलेला एखादा माणूस बिडी ओढत असायचा. कधी चोर लपलेले असायचे, तर कधी काजव्यांचा प्रकाश दिसायचा. पण मनात भीती असेल तर साधा प्रकाशसुद्धा भूत वाटतो. मित्रांनो, भूत बिडी ओढत नव्हतं, आपली भीतीच पेटलेली होती. जिथे अज्ञान असतं तिथे अंधश्रद्धा जन्म घेते, आणि जिथे विचार असतो तिथे सत्य दिसतं. भारतामध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, भूतांच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. जसे की स्मशानात फिरणारी सावली, झाडावर बसलेलं पांढरं भूत आणि बिडी ओढणारं भूत. पण विज्ञान सांगतं, मृत व्यक्तींचा आत्मा अशा प्रकारे फिरत नाही. अनेक गोष्टी या भीती, अज्ञान आणि कल्पनाशक्तीमुळे तयार झालेल्या कथा आहेत. तुमच्या गावात अशी कोणती भूताची गोष्ट प्रसिद्ध आहे? कमेंटमध्ये लिहा. पुढचा व्हिडिओ तुमच्या गोष्टीवर बनवू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढचा विषय अजून जास्त धक्कादायक असणार आहे. धन्यवाद मित्रांनो.